नमस्कार मित्र, माझं नाव आहे कुलदीप ढोंगे. मी स्वागत करतो माझ्या केमिस्ट्री बाय KD या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं. तर एकंदरीत लक्षात घेता की इयत्ता 12वीच्या आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना जो काही केमिस्ट्री या विषयाबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, तर त्या अनुषंगाने हे व्हिडिओ मी बनवत आहे. तर केमिस्ट्री विषय हा असा आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा कठीण पद्धतीने शिकवला जातो. तर आपण तो विषय एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळू. सर्वात आधी आपण बघणार आहे अल्डोल कंडेन्सेशन. ही एक ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे जे आपल्याला अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. ओके, तर अल्डोल कंडेन्सेशन असते काय, तर आपल्याला बघायचं की अल्डोल कंडेन्सेशन ही रिॲक्शन नेमकी असते काय. तर अल्डोल कंडेन्सेशन ही एक न्यूक्लियोफिलिक इलिमिनेशन रिॲक्शन आहे. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होणार आहे आधी आणि नंतर इलिमिनेशन रिॲक्शन होणार आहे. ओके, तर आपण असं म्हणू शकतो अल्डोल कंडेन्सेशन इट इज अ न्यूक्लियोफिलिक एडिशन elimination reaction. ओके, elimination reaction. ओके, हे तर आपल्याला समजलं की ठीक आहे, न्यूक्लियोफाईलचे ॲडिशन होईल आणि एक स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट होईल. ओके, पण नेमकी होते कशामध्ये, काय कारण काय आहे रिॲक्शनचं, काय काम काय. तर आपण दुसरं एक बघू त्याचं की ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन CC बॉन्ड फॉर्मेशन रिएक्शन है. CC बॉन्ड फॉर्मेशन रिएक्शन म्हणजे या रिएक्शन मध्ये कार्बन मध्ये बॉन्ड बनेल. ओके, पण होते कशामध्ये, तर आता हे रिएक्शनचं स्टेटमेंट लिहू आपण की रिएक्शन होते कशामध्ये. अल्डोल कंडेन्सेशन. ओके, तर ही रिॲक्शन सिंपली नावामध्येच आपल्याला दिसणार की ही रिॲक्शन अल्डिहाइड या मॉलिक्यूलमध्ये होते. पर्टिक्युलरली अल्डिहाइड या मॉलिक्यूलमध्ये ही रिॲक्शन होते. ओके, तर मिळणार काय, तर बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड म्हणजेच बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आपल्याला मिळणार आहे. तर बघू आपण रिॲक्शन काय होते, रिॲक्शनचं काय स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे ते आपण बघू. रिॲक्शनचं स्टेटमेंट काय म्हणते, अल्डोल कंडेन्सेशन अल्डिहाइड having at least one alpha हायड्रोजन कमीत कमी आपल्याला एक तरी अल्फा हायड्रोजन पाहिजे, तेव्हाच ही रिॲक्शन प्रोसीड होईल. मग आपण लिहिलेलं आहे अल्डिहाइड हॅव्हिंग ॲट लिस्ट वन अल्फा हायड्रोजन undergo reaction in presence of dilute alkali. बघ, डायल्यूट अल्कली आपण काय वापरू शकतो, तर डायल्यूट अल्कली इथं असणार आहे डायल्यूट NaOH किंवा KOH किंवा Na2CO3. सिंपली आपण त्याला म्हणू शकतो की आपण इथं सरळ बेस वापरू. सरळ आपण इथं काय वापरू शकतो, बेस वापरू शकतो. ओके, अल्डिहाइड हॅव्हिंग ॲट लिस्ट वन अल्फा हायड्रोजन अंडरगो रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली. ओके, डायल्यूट NaOH KOH Na2CO3 सिंपली आपण बेस म्हणू शकतो. तर मिळणार काय, टू गिव अ बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. काय मिळणार आहे आपल्याला, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. ओके, इथं मिळालं. इथपर्यंत झाली आपली अल्डोल रिएक्शन. आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळाली, याला म्हणतो आपण अल्डोल रिएक्शन. दिस रिएक्शन
is known as aldol reaction. aldol reaction. ओके, तर नेमकी रिएक्शन होते की आपण म्हटलेलं अल्डेहाइड हॅव्हिंग ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन अंडरगो रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्केन. आपण तिथं डायल्यूट NaOH वापरला, KOH वापरला किंवा सोडियम कार्बोनेट वापरला. बेस आहे, बेस टू गिव अ बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड. तर आपल्याला काय मिळणार आहे? बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड मिळणार आहे. दिस रिएक्शन इज नोन ॲज अल्डोल रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हटलेलं आहे? अल्डोल रिएक्शन. आता ही जी अल्डोल रिएक्शन झाली आहे, फक्त अल्डोल रिएक्शन, ओनली aldol reaction is a addition reaction. कोणती रिएक्शन आहे? ॲडिशन रिएक्शन. aldol reaction, only aldol. ओके, aldol reaction is a addition reaction. ओके, बघू आपण काय होते. मग सिंपली काय घेतलं आपण? अल्डेहाइड घेतले ज्याच्यामध्ये कमीत कमी एक तरी आपल्याला अल्फा हायड्रोजन पाहिजे. ओके, एक्झाम्पल RCH2CHO हे आपले अल्डेहाइड आहे. जनरल अल्डेहाइड घेतला आपण, 2 मॉलिक्यूल घेतले. ओके, आणि त्याच्यावर टाकला आपण डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट KOH. तर आपल्याला मिळणार काय आहे? RCH2CHOH CHRCHO. ओके, तर आहे कार्बोनिल. कार्बोनिल कार्बनच्या बाजूचा असतो आपला अल्फा कार्बन. ओके, फंक्शनल ग्रुप जो असेल आपला त्याच्या बाजूचा अल्फा कार्बन, अल्फाच्या बाजूचा बीटा कार्बन. ओके, हा घेतला होता आपण अल्डेहाइड, हा घेतला होता आपण अल्डेहाइड. आणि आपल्याला मिळाला काय पाहिजे होतं? आपण काय लिहिलेलं आहे? टू गिव्ह अ बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड. ओके, अल्फा बीटा याच्यावर बीटा कार्बनवरती आपला कोणता ग्रुप आलेला आहे? हायड्रॉक्सी. तर याचं नाव झालं बीटा हायड्रॉक्सी. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डेहाइड. बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड. यालाच बीटा हायड्रॉक्सी, यालाच आपण अल्डोल म्हणतो. काय म्हणतो? अल्डोल. पण अल्डोल नाव कसं आलं? तर याच्यामध्ये अल्डेहाइड पण आपलं प्रेझेंट आहे आणि आपला हायड्रॉक्सिल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे, म्हणजे अल्कोहोल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे, म्हणून याला म्हणतो आपण अल्डोल. ओके, याला म्हणतो आपण अल्डोल. मग अल्डोल कंडेन्सेशन काय राहील? तर आता हा अल्डोल मिळाला आपल्याला. या अल्डोलला आपण जर हीट केलं, थोडंफार हीट केलं, तर याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघेल आणि अल्फा आणि बीटा कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड बनेल आणि आपल्याला जो अल्डोल कंडेन्सेशनचा फायनल प्रोडक्ट मिळेल तो राहील आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. आपला प्रोडक्ट फायनल काय राहील? अल्डोल कंडेन्सेशनचा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. ओके, तर आता आपण याच्या समोर करून पाहू. ही झाली आपली अल्डोल रिएक्शन. याच्या समोर जर आपण केली, याच्यामधून -H2O केला, आपण याला थोडंफार हीट केलं, -H2O झाला, म्हणजे याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघला, अल्फा बीटा मध्ये आपला काय बनला? बॉन्ड बनला. तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल? आपल्याला प्रोडक्ट मिळेल असा, वरती लिहितो मी प्रोडक्ट RCH2CH. ओके, याच्यामधून OH निघला आणि अल्फा कार्बन वरून हायड्रोजन निघला, म्हणजे सिंपली ही रिएक्शन आपली अशी होईल. IH इथं शिफ्ट होऊन जाईल, इथं डबल बॉन्ड बनेल आणि H2 आपला बाहेर निघेल. RCH2CH डबल बॉन्ड C, या कार्बनला आपला अटॅच आहे R आणि इथं फंक्शनल ग्रुप आहे आपला CHO, म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. तर हा झाला आपला अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट. हा कशाचा प्रोडक्ट झाला? अल्डोल कंडेन्सेशनचा. बट ॲक्च्युली रिएक्शन होती कशी? प्रॉब्लेमच आहे की सर आम्हाला खूप प्रॉब्लेम जातात, रिएक्शन समजतच नाही की अल्डोल कंडेन्सेशन आहे की दुसरीच रिएक्शन. तर सिम्पली काय, अल्डेहाइड बघायचं. जर कंपाऊंड मध्ये अल्डेहाइड असेल तर सिम्पली आपण सरळ अल्डेहाइड कडे जायचं की रिएक्शन आपली अल्डेहाइड होणार आहे, म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन कडे जायचं. जर आपल्याला ॲरोवरती किंवा प्लस मध्ये आपल्याला बेस दिलेला आहे NaOH KOH आणि NaOH KOH दिलेला आहे आणि या साईडला अल्डेहाइड दिलेला आहे. आता असं सिम्पली
नुकती अल्डेहाइडची रिॲक्शन देणार नाही, तर ज्या असं कीटोन सुद्धा ही रिॲक्शन देऊ शकतो, ज्याच्यामध्ये काय असेल की अल्फा हायड्रोजन असेल, ही रिॲक्शन देऊ शकतो. कीटोन सुद्धा रिॲक्शन देऊ शकतो. बट जनरली ही रिॲक्शन अल्डेहाइडसाठी केली जाते, म्हणून या रिॲक्शनला म्हणतात अल्डोल कंडेन्सेशन. ओके, तर आता ही रिॲक्शन तर झाली सर. तुम्ही सांगितलं की पहिले सुरुवातीला काय झालं की दोन अल्डेहाइड होते, ते रिॲक्शन झाले, बेस वापरला, आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड मिळालं, त्याच्यामध्ये त्याला आपण हीट केलं, त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघाला, आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड मिळाला, जो की आपला अल्डोल कंडेन्सेशनचा फायनल प्रोडक्ट आहे. आणि अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन ही आहे इलिमिनेशन रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन आहे? इलिमिनेशन. आपण आधी पाहिलं की दोन अल्डेहाइड एकमेकांशी रिॲक्ट झाले, आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड मिळाला. ही रिॲक्शन होती आपली ॲडिशन रिॲक्शन. पण याच्यामधून स्मॉल मॉलिक्यूल हीट केल्यानंतर बाहेर निघाला, त्याच्यामधून स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट झाला, म्हणून रिॲक्शन आहे आपली इलिमिनेशन. म्हणजे दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे, म्हणून या रिॲक्शनला आपण नाव देतो म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, तर ही ऍक्च्युअली रिॲक्शन होते कशी याचा आपण मेकॅनिझम पाहू. ओके, चला. मेकॅनिझम. ओके, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण बघू. सुरुवातीला आपण दोन मॉलिक्यूल घेतले, तर काय होतो, अल्डेहाइडच्या दोन मॉलिक्यूल पैकी सुरुवातीला एक मॉलिक्यूल बेस याच्याशी रिॲक्ट होतो, बेस त्याच्यामधला प्रोटॉन काढतो आणि आपल्याला कार्बन आयन मिळतो. जसं की स्टेप फर्स्ट फॉर्मेशन ऑफ इनोलेट, त्याला आपण म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ इनोलेट. तर फॉर्मेशन ऑफ इनोलेट मध्ये होईल काय? सुरुवातीला आपण अल्डेहाइड घेतला, एक्झाम्पल RCH2CHO हा आपला अल्डेहाइड आहे. ओके, RCH2CHO हा आपला अल्डेहाइड आहे. हा त्याच्यामधला अल्फा कार्बन आहे, हा अल्डेहाइड आपला फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या बाजूचा आहे आपला अल्फा कार्बन. त्याच्यावर आपल्याला आपण लिहिलेलं आहे सेंटेन्स की त्याच्यावर कमीत कमी आपल्याला ऍटलिस्ट एक तरी अल्फा हायड्रोजन पाहिजे. तर आहे, याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे, हे अल्फा पोझिशन आहे, याच्यावर हायड्रोजन आहे. याची रिॲक्शन होते आपल्या डायल्यूट NaOH सोबत किंवा KOH सोबत. तर हा बेस असल्यामुळे अल्फा पोझिशन वरून प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. काय करेल? प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. तर आपल्याला मिळेल काय? RCH निगेटिव्ह C डबल बॉन्ड O. त्याला मी असं मोकळं आपला फंक्शन ग्रुप अल्डेहाइड होता, त्याला थोडं मोकळं करून लिहिलं. ओके, तर आपल्याला काय मिळाला? हा आला कार्बन आहे. हा काय झालेला आहे? कार्बन आहे. ओके, हा आपला अल्डोल कंडेन्सेशन मध्ये हा आपला इंटरमिजिएट असतो कार्बन आहे. कधी कधी क्वेश्चन विचारू शकतात की अल्डोल कंडेन्सेशन मध्ये तुमचा इंटरमिजिएट काय बनतो? तर इंटरमिजिएट आपला बनतो कार्बन आहे. आता हा जो कार्बन आयन आहे, याच्यामधला हा निगेटिव्ह चार्ज कॉन्ज्युगेशन मध्ये जातो आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज मिळतो. म्हणजे RCH डबल बॉन्ड CO निगेटिव्ह आणि इकडे आपला H. याला म्हणतो आपण इनोलेट. आता याला इनोलेट का म्हटलं? कारण असं आहे, कारण की याच्यामध्ये कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आला म्हणून एट लागलेला आहे आणि कार्बनवरती डबल बॉन्ड आला म्हणून त्याला इनोलेट आपण असं म्हणतो. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. ओके, आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला दुसरा जो आपण अल्डेहाइडचा मॉलिक्यूल घेतला होता तो घ्यायचा आहे. स्टेप सेकंड न्यूक्लियोफिलिक ऍडिशन ऑफ इनोलेट ऑन अल्डेहाइड. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन ऑफ इनोलेट ऑन अल्डेहाइड म्हणजे जो इनोलेट आपण घेतला त्याची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन होईल दुसऱ्या आपल्या अल्डेहाइडच्या मॉलिक्यूलवरती. म्हणजे RCH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OH हा आपण अल्डेहाइड घेतला, याच्यावरती आपल्याला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन करायचे. RCH O निगेटिव्ह
आणि हा आपला हायड्रोजन. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन कशी? हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होईल आणि हा कार्बनवरचा डबल बॉन्ड काय करेल, इथं अटॅक करेल. इथं अटॅक केल्यामुळे या कार्बनवरती काय येईल, आपल्या ऑक्सिजनवरती काय येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. ऑक्सिजनवरती काय येईल, निगेटिव्ह चार्ज. आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल RCH2CO निगेटिव्ह. त्याला एक हायड्रोजन अटॅच आहे. ओके, हायड्रोजन अटॅच आहे. पण या कार्बनला आपला जॉईंट कोणता कार्बन झाला, हा CH झालेला आहे, हा CH. ओके, त्या CH ला एका साइडने कोण आहे, R ग्रुप अटॅच आहे, R ग्रुप आहे. आणि या CH ला एका साइडने कोण आहे, कार्बन डबल बॉन्ड OH, कार्बन डबल बॉन्ड OH. ओके, याचं करू आपण वर्कअप. याचं काय करू आपण, वर्कअप. H3O पॉझिटिव्ह देऊ तर आपल्याला मिळतो, खाली लिहितो मी प्रोडक्ट, H3O पॉझिटिव्ह देऊन आपल्याला मिळतो RCH2COH H CH C डबल बॉन्ड OH आणि इकडे R. तर हा झाला आपला अल्डोल प्रोडक्ट. हा झाला आपला अल्डोल. हा झालेला आहे आपला अल्डोल. ओके, झालं. आता ही तर दोन स्टेप झाल्या. आता थर्ड स्टेप काय आहे, इलिमिनेशन. म्हणजे याला आपण हीट करू, याला हीट करू, याच्यामधून आपला कोण बाहेर निघेल, H2. म्हणजे हा हायड्रोजन जो की आपल्या अल्फा कार्बनवरती आहे तो इथं शिफ्ट होईल आणि याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल काय आहे, बाहेर निघेल. आपल्याला प्रोडक्ट मिळेल RCH2CH डबल बॉन्ड C RC डबल बॉन्ड OH. हा आपला अल्डेहाइडचा कार्बोनिल ग्रुप, हा आपला अल्फा कार्बन. अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड आलेला आहे, म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. तर हा आपला अल्डोल कंडेन्सेशनचा फायनल प्रोडक्ट आहे. हा आपला अल्डोल कंडेन्सेशनचा फायनल प्रोडक्ट आहे. तर आता हे आपण मेकॅनिझम बघितलं की फॉर्मेशन ऑफ इनोलेट. पहिल्या स्टेपमध्ये इनोलेट फॉर्म होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफिलिक ऍडिशन होते इनोलेटची, आणि थर्ड स्टेपमध्ये हीट केल्यानंतर त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघतो आणि अल्फा आणि बीटा कार्बनमध्ये डबल बॉन्ड येतो. ओके, हे तर होतं आपलं अल्डोल कंडेन्सेशन. बट सर याच्यामध्ये 5 सेकंडमध्ये ही रिएक्शनचं प्रोडक्ट ओळखायचं कसं? तर सिंपल आहे. बघा, सुरुवातीला काय असतो, अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल प्रोडक्ट कसा ओळखायचा की बीटा कार्बनवरती काही हायड्रॉक्सी ग्रुप, आणि अल्डोल कंडेन्सेशनचा फायनल प्रोडक्ट कसा ओळखायचा की अल्फा बीटा मध्ये डबल बॉन्ड. सर करून दाखवा, काही विषय नाही, करून बघू आपण. बघा आता 5 सेकंड बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. एक जनरल एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घेऊ आपण. अल्डेहाइड घेऊ, ऍसिटाल्डेहाइड CH3C डबल बॉन्ड OH. दोन अल्डेहाइड घेतले, याची रिएक्शन केली आपण डायल्यूट NaOH च्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळेल बघा. सिंपली हा CH3, हा दोन मॉलिक्यूल आहेत अल्डेहाइडचे, एक मॉलिक्यूल काय करायचं, इथंच घ्यायचं CH3C. आता हा डबल बॉन्ड O आहे ना, त्याला OH करायचं आहे. OH त्याला हायड्रोजन जसाच्या तसा, जे आपण खाली घेऊ, हायड्रोजन जसाच्या तसा. आता या अल्डेहाइडला एकच कार्बन आहे, म्हणजे त्याच कार्बनवरती अल्फा हायड्रोजन आहे, म्हणजे इथून प्रोटॉन जर काढला तर इथं CH2 निगेटिव्ह बनेल. हा CH2 निगेटिव्ह इथे ऍड होईल, CH2C डबल बॉन्ड OH. आता बघा, अल्फा बीटा, बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड, बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड. आणि जर तुम्हाला याचा, ही झाली आपली अल्डोल रिएक्शन, ही झाली आपली अल्डोल. जर याच्यावर आपल्याला अल्डोल कंडेन्सेशन करायचं असेल तर काय करावं लागेल, मायनस वॉटर करावं लागेल. म्हणजे हीट द्या, मायनस H2O करा, H2 कुठून निघेल, अल्फा बीटा मध्ये डबल बॉन्ड OH काढून टाका, याच्यामधले हायड्रोजन जाईल OH मध्ये जाईल. बघा CH3C, त्याला एक हायड्रोजन डबल बॉन्ड CH, कारण की एक हायड्रोजन याच्या OH सोबत गेला, आणि C डबल बॉन्ड OH. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड
अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड हे अल्डोल कंडेन्सेशनचं प्रोडक्ट एकदम सोपी. अजून एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड OH हा एक अल्डेहाइड घेतला आपण. रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ NaOH डायल्यूट NaOH. आपल्याला फायनल प्रोडक्ट पाहिजे. आता आपल्याला अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट पाहिजे डायरेक्ट, तर आपण काढू शकतो. बघा CH3 CH2 आणि इथं 3 नंबरच्या कार्बनवरती, म्हणजे आपण जर या साईडने गेलो तर 3 नंबरच्या कार्बनवरती आपला C डबल बॉन्ड O आहे. तर त्यालाच काय करायचं, COH करायचा. हा कार्बन हा हायड्रोजन जसाच्या तसा. ठीक आहे. पण याच्यावर आता याच्यापासून आपल्याला न्यूक्लियोफाइल बनवायचा आहे ना, इन्व्हेंट बनवायचं. तर कोणत्या कार्बनवरून आपण हायड्रोजन काढतो? या कार्बनवर. तर हा कार्बन आपल्याला याच कार्बनला जॉईन करायचा CH, कारण की एक प्रोटॉन काढले त्या CH ला कोण अटॅच? CH3. आणि या CH ला पुन्हा कोण अटॅच? C डबल बॉन्ड OH. म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड आपला कोण झाला? अल्फा बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड झाला. आपल्याला तर फायनल प्रोडक्ट पाहिजे ना, तर आपण काय केलं, याच्यामधून वॉटर काढला आणि हा कार्बन डबल बॉन्ड बनवला. हा झाला आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड. हा झालेला आहे आपला फायनल प्रोडक्ट अल्डोल कंडेन्सेशनचा. कशाचा? अल्डोल कंडेन्सेशनचा. आता जर सपोज ही होती आपली अल्डोल कंडेन्सेशन. ही रिएक्शन क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन सुद्धा होऊ शकते. म्हणजे आता या केसमध्ये आपण सिंपल दोन्ही सारखेच अल्डेहाइड वापरले. जर आपण वेगवेगळे अल्डेहाइड वापरले, जर आपण दोन असे वेगवेगळे अल्डेहाइड, एक इथेनॉल घेतला, एक प्रोपॅनॉल घेतला, म्हणजे एक ऍसिड अल्डेहाइड घेतला, एक प्रोपॅनॉल अल्डेहाइड घेतला, तर दोन वेगवेगळे अल्डेहाइड झाले. तर यांच्यामध्ये पण सेम रिएक्शन होईल, बट त्या रिएक्शनला आपण म्हणतो क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, कारण की दोन वेगवेगळे अल्डेहाइड घेतले. तर त्या रिएक्शनला म्हणतो आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. आणि ही रिएक्शन कीटोन सुद्धा देतो. पण त्या कीटोन मध्ये आपल्याला कमीत कमी 2 अल्फा हायड्रोजन असणं आवश्यक आहे. किती? 2. आणि अल्डेहाइड मध्ये किती असणे? 1 असणे आवश्यक आहे. आणि आपल्या कीटोन मध्ये कमीत कमी 2 अल्फा हायड्रोजन असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला अल्डोल कंडेन्सेशन ही रिएक्शन प्रोसीड होईल. सिंपल रिएक्शन आहे, काहीही करण्याची आवश्यकता नाही. ज्या अल्डेहाइडच्या कार्बनवरती आपल्याला डबल बॉन्ड O दिसतो त्यालाच आपल्याला OH बनवायचा आहे. दुसऱ्या एका मॉलिक्यूलच्या अल्डेहाइडच्या जिथं अल्फा कार्बन असेल तो अल्फा कार्बन आपल्याला तिथं जॉईन करून द्यायचा आहे. सिंपल रिएक्शन आहे. काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि जर काही तुम्हाला अजूनही नवीन व्हिडिओ लागत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवून द्या, मी तुम्हाला बनवून देईन. आजसाठी एवढंच. उद्या आपण पुन्हा भेटू नवीन एका रिॲक्शन सोबत. तोपर्यंत नमस्कार.